नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत नवीन एक नोटीस आता वेबसाईटवर आलेली आहे। तर ती काय नोटीस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र CET PCM आणि PCB ग्रुप या ग्रुपचे जर तुम्ही CET देणार आहात 2024 ची, तर ही नोटीस तुमच्यासाठी असणार आहे। तर ती काय नोटीस आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहतात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय नोटीस आहे तर ती बघूयात। पब्लिक नोटीस महाराष्ट्र CET 2024 बघा 26/4/2024 ला ही पब्लिक नोटीस रिलीज झालेली आहे। तर त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, द फॅसिलिटी टू ॲड अ ग्रुप PCM अँड PCB विल बी ओपन ऑन 27 एप्रिल 2024 ला सुरुवात झालेली आहे आणि शेवट आज म्हणजे एकच दिवस तुम्हाला व्हॅलिडिटी दिलेली आहे यासाठी, म्हणजे आजचाच दिवस। तर याचा या नोटीसचा अर्थ काय आहे बघूयात। पहिली सूचना वाचून घेऊयात। ओनली रजिस्टर कॅन्डिडेट कॅन अवेलेबल दिस फॅसिलिटी ॲड अदर ग्रुप बाय द पेइंग ॲप्लिकेशन फी विजिट www.mahacet.org ऑफिशियल वेबसाईट फॉर मोर इन्फॉर्मेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फक्त PCM ग्रुपचाच फॉर्म फिल केलेला असेल आणि जर तुम्हाला आता वाटतं की PCB ग्रुपचा पण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्हाला ती एक्झाम पण द्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PCMचा फॉर्म भरलेला असेल आणि आता तुम्हाला वाटतं की PCB पण तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा आता फी पेमेंट करून तुम्ही ती एक्झाम देऊ शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, आजचाच दिवस आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 एप्रिल 2024 हाच तुम्हाला ही डेट दिलेली आहे। या डेटला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच असेल, ID पासवर्ड तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन www.mahacet इथं दिलेले आहे बघा वेबसाईट। तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन फी पेड करायची आहे। आता समजा PCMचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि PCB द्यायची असेल, तर PCBचं ॲप्लिकेशन फी द्यायची आहे, म्हणजे पेमेंट करायचं आहे आणि मग तुम्ही दोन्ही पण एक्झाम देऊ शकता। तसंच ज्या विद्यार्थ्यांनी PCBचा जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल आणि आता तुम्हाला वाटतं PCMची पण CET द्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सेम तीच प्रोसेस करायची आहे। PCBचा तुम्ही आता फॉर्म फिल केलेला आहे, पेमेंट पण केलेलं आहे, हॉल तिकीट पण आलेलं असेल आणि जर तुम्हाला वाटत आहे की PCM ग्रुपची पण तुम्हाला CET द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी सेम लॉग इन करून घ्यायचं आहे आणि PCMची फी पेमेंट करायची आहे, प्लस जी रेग्युलर फी असेल आणि काय एक्स्ट्रा चार्जेस असतील ते देऊन तुम्हाला फी पेमेंट करायची आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण पेपर देता येणार आहे। आता ही जी नोटीस आहे, ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही पण पेपर द्यायचे आहे त्यांना ही नोटीस खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर जे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना आजच्याच हा व्हिडिओ शेअर करा किंवा ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार नाही। म्हणजे तुम्हाला जर दोन्ही द्यायचे असेल तर दोन्ही पण तुम्ही देऊ शकता। त्यासाठी बघा 27 एप्रिल 2024 ही एकच डेट तुम्हाला दिलेली आहे। तर बघा आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच शाळेच्या ग्रुप असेल किंवा तुमच्या टीचर्सच्या माध्यमातून ही नोटीस सगळ्यांपर्यंत पोहोचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ही नोटीस फक्त ज्या विद्यार्थ्यांनी कोणता तरी एक फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक पण फॉर्म भरलेला नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी फॅसिलिटी आहे तर ती ओपन नसणार आहे। फक्त तुम्ही कोणताही फॉर्म भरलेला असेल, PCM भरलेला असू द्या किंवा PCB भरलेला असू द्या, आणि मग काय करायचं आहे, त्यांनी दुसरा जो फॉर्म भरायचा आहे तर त्याची फक्त फी पेमेंट करायची आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण पेपर देता येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र CET मार्फत जी आजची लेटेस्ट अपडेट होती तर त्याविषयी माहिती घेतलेली आहे। जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन पुढील जे अपडेट्स असतील तर ते तुम्हाला भेटत जातील। तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काय अडचण असेल तर इथे बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर जे आहे तर ते तुम्हाला भेटून जातील। तर यावर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही याच्यावर कॉल करून तुमच्या ज्या शंका आहेत किंवा क्युरीज आहेत तर ते तुम्ही विचारू शकता। आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।